नमस्कार मुलांनो, तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या सत्रात आपण एक महत्त्वाचा आणि रोचक विषय शिकणार आहोत, वीज. मुलांनो, तुम्ही पावसाळ्यात वीज चमकताना पाहिली असेल, बरोबर ना? ही वीज कशी तयार होते किंवा ती का चमकते? वीज म्हणजे दोन ढगांमध्ये किंवा ढग आणि पृथ्वी यांच्यामध्ये होणारा विद्युत उत्सर्जन, इलेक्ट्रिक डिस्चार्ज आहे. हा विद्युत उत्सर्जन जेव्हा हवेमधून होतो तेव्हा आपल्याला तो विजेच्या ठिणगीसारखा किंवा विजेच्या चमक स्वरूपात दिसतो. म्हणूनच वीज ही वातावरणातील विद्युत भाराच्या गतीचे जिवंत उदाहरण आहे. वीज म्हणजे विद्युत भारांचा एका वाहकाच्या कंडक्टरच्या माध्यमातून होणारा प्रवाह. वीज ही ऊर्जेचा एक प्रकार मानला जातो. विद्युत प्रवाहाचा उपयोग हा आपल्याला दैनंदिन जीवनाचा फार महत्त्वाचा भाग आहे. आपण आधीच जाणता की वीज घरे, शाळा, रुग्णालये, उद्योगधंदे इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. तुम्हाला 10वीच्या भौतिकशास्त्रातील वीज या धड्यातील विद्युत भार, विद्युत प्रवाह आणि विद्युत विभव या संकल्पनांबद्दल सांगणार आहे. शिकण्याचे उद्दिष्टे. या सत्राच्या शेवटी तुम्हाला खालील गोष्टी समजतील: विद्युत भार, विद्युत प्रवाह, विद्युत परिपथ, विद्युत घटक आणि त्यांची चिन्हे, विद्युत विभव, विद्युत विभवांतर. महत्त्वाचे शब्द: विद्युत भार, विद्युत प्रवाह, वाहक, विद्युत परिपथ, ॲमीटर परिपथातील विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण, विद्युत विभवांतर, कार्य, व्होल्टमीटर परिपथातील विभवांतर मोजणारे उपकरण. सत्र सुरू करण्यापूर्वी चला या संकल्पनात्मक नकाशाकडे पाहूया. आपण वाहिनीमधून पाण्याचा प्रवाह किंवा उच्च दाबाच्या भागातून कमी दाबाच्या भागाकडे वाऱ्याचा प्रवाह पाहिला आहे. याचप्रमाणे एका वाहकाद्वारे, उदाहरणार्थ तांब्याच्या तारेद्वारे विद्युत भाराचे इलेक्ट्रॉन्सचे गतिशील होणे म्हणजे विद्युत प्रवाह होय. विद्युत प्रवाह बॅटरीच्या धनात्मक उच्च विद्युत विभव टोकाकडून ऋणात्मक कमी विद्युत विभव टोकाकडे तारेद्वारे जातो. विद्युत प्रवाहास सहसा प्रवाह असे म्हणतात आणि तो I या चिन्हाने दर्शवला जातो. विद्युत प्रवाहाची व्याख्या:
वाहकामधून विद्युत भार वाहण्याचा दर म्हणजे विद्युत प्रवाह होय. याचा अर्थ विद्युत प्रवाह म्हणजे एका वाहकाच्या, उदाहरणार्थ धातूच्या तारेसारख्या कोणत्याही छेदभागातून एकक वेळेत वाहणाऱ्या विद्युत भाराचे प्रमाण असते. जर कोणत्याही वाहकाच्या छेदभागातून Q विद्युतभार T वेळेत प्रवाहित होत असेल, तर विद्युत प्रवाहाचे समीकरण खालीलप्रमाणे असेल: I बरोबर Q/T. विद्युत प्रवाहाचे SI एकक एम्पियर A आहे. याचे नामकरण फ्रेंच शास्त्रज्ञ अँद्रे मेरी एम्पियर यांच्या नावावरून करण्यात आले आहे. जेव्हा एका वाहकाच्या कोणत्याही छेदभागातून 1 सेकंदात 1 कुलॉम्ब C विद्युतभार वाहतो, तेव्हा त्या वाहकातील विद्युत प्रवाह 1 एम्पियर असतो. म्हणून 1 एम्पियर बरोबर 1 कुलॉम्ब 1 सेकंद. लहान प्रमाणातील विद्युत प्रवाहाचे मोजमाप अंश 1 मिली एम्पियर MA बरोबर 10 वजा 310 कॅरेट वजा 3. एम्पियर अंश 1 मायक्रो एम्पियर UA बरोबर 10 वजा 610 कॅरेट वजा 6 एम्पियर. ॲमीटर नावाचे उपकरण विद्युत प्रवाह मोजण्यासाठी वापरले जाते. ॲमीटरला नेहमी मालिका सिरीज संयोजनात जोडले जाते. ज्या मार्गाने विद्युत प्रवाह मोजायचा असेल त्या मार्गातच तो असतो. विद्युत परिपथ म्हणजे एक बंद वाहक लूप किंवा मार्ग, ज्यामध्ये विद्युत घटकांचा जाळा असतो आणि ज्याद्वारे इलेक्ट्रॉन वाहू शकतात. हा मार्ग विद्युत तारा वापरून तयार केला जातो, जेणेकरून विद्युत उपकरणाला विद्युत भाराच्या स्रोताशी बॅटरी जोडता येईल. खालील आकृतीत एक साधा विद्युत परिपथ दर्शविला आहे, जो बॅटरी, विद्युत बल्ब आणि स्विच यांचा समावेश असलेला आहे. या परिपथात जर स्विच ऑन असेल तर बल्ब प्रकाशमान होतो. जर स्विच ऑफ असेल तर बल्ब प्रकाशमान होत नाही. म्हणून विद्युत प्रवाह पार करण्यासाठी परिपथ बंद असणे आवश्यक आहे. विद्युत भाराच्या प्रवाहासाठी आवश्यक असलेला विभवांतर पोटॅन्शियल डिफरन्स बॅटरीद्वारे पुरविला जातो. इलेक्ट्रॉन हे बॅटरीच्या नकारात्मक टोकापासून सकारात्मक टोकाकडे वाहतात. परंतु परंपरेनुसार विद्युत प्रवाहाची दिशा सकारात्मक भाराच्या प्रवाहाच्या दिशेने घेतली जाते, म्हणजेच इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. यामुळे विद्युत प्रवाह हा परिपथात बॅटरीच्या सकारात्मक टोकापासून नकारात्मक टोकाकडे वाहतो. विद्युत परिपथामध्ये विविध घटक असतात.
जसे की बॅटरी, स्विच आणि बल्ब. या सर्व घटकांचे प्रतिकात्मक चिन्हे वापरून प्रतिनिधित्व करता येते. परिपथातील घटकांना त्यांच्या चिन्हांद्वारे दर्शविले तर समजणे आणि रेखाटणे करणे सोपे होते. खालील तक्त्यात काही सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या घटकांची चिन्हे दिली आहेत. तुम्हाला वारा आणि पाण्याच्या प्रवाहाबद्दल माहिती आहेच. जसे पाणी एका सरळ समतल नळीत आपोआप वाहत नाही, तसेच तांब्याच्या तारेत विद्युत आवेश स्वतःहून वाहत नाहीत. जर त्या नळीत एक टोक उंच पातळीवरील पाण्याच्या टाकीला जोडले तर दाबातील फरकामुळे दुसऱ्या टोकातून पाणी वाहू लागते. तसेच एका चालकात विद्युत आवेश वाहण्यासाठी विद्युत दाबातील फरक, ज्याला विद्युत संभाव्य फरक म्हणतात, आवश्यक असतो. हा संभाव्य फरक बॅटरीद्वारे तयार केला जातो, जी एक किंवा अधिक विद्युत कक्षांनी बनलेली असते. कोणताही विद्युत प्रवाह नसला तरी कक्षाच्या आत रासायनिक क्रिया घडून त्यांच्या टोकामध्ये विद्युत संभाव्य फरक निर्माण होतो. जेव्हा कक्ष एका चालकाशी जोडला जातो तेव्हा हा संभाव्य फरक चालकातील आवेशांना गती देतो आणि विद्युत प्रवाह निर्माण करतो. एका दिलेल्या विद्युत परिपथात सतत प्रवाह टिकवून ठेवण्यासाठी कक्षाला त्यामध्ये साठवलेली रासायनिक ऊर्जा खर्च करावी लागते. आम्ही विद्युत परिपथातील दोन बिंदूंमधील विद्युत संभाव्य फरक याप्रमाणे परिभाषित करतो: एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत एकक आवेश हलवण्यासाठी केलेले कार्य. विद्युत संभाव्य फरक बरोबर केलेले कार्य W, आवेश Q. उदाहरणार्थ, समजा तुम्ही एक Q आवेश बिंदू A वरून बिंदू B वरून हलवला. समजा A वरून B पर्यंत आवेश हलवण्यासाठी W कार्य केले गेले. मग A आणि B या दोन बिंदूमधील विद्युत संभाव्य फरक पुढील प्रमाणे दिला जाईल: संभाव्य फरक बरोबर केलेले काम W किंवा चार्ज Q. विद्युत संभाव्य फरक हा या दोन बिंदूच्या विद्युत संभाव्यातील फरकासही समान असतो. जर VA आणि VB अनुक्रमे बिंदू A आणि B वरील विद्युत संभाव्य असतील तर V बरोबर VA वजा VB. जर VA ग्रेटर दॅन VB असेल, V बरोबर VB वजा VA. जर VB ग्रेटर दॅन VA असेल, विद्युत संभाव्य फरकाची SI एकक व्होल्ट V आहे. इटालियन भौतिकशास्त्रज्ञ अलेस्सँड्रो व्होल्टा यांच्या सन्मानार्थ
ही एकक ठेवण्यात आलेली आहेत. जर एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत 1 कुलांब आवेश हलवण्यासाठी 1 जूल कार्य केले गेले तर त्या दोन बिंदूंच्या दरम्यान 1 व्होल्टचा संभाव्य फरक असतो. एक व्होल्ट बरोबर 1 जूल, 1 कुलांब, 1 टेक्स्ट व्होल्ट बरोबर फ्रॅक, 1 टेक्स्ट जूल, 1 टेक्स्ट कुलांब. विद्युत संभाव्य फरक मोजण्यासाठी व्होल्टमीटर या उपकरणाचा वापर केला जातो. व्होल्टमीटर नेहमी त्या बिंदूमध्ये समांतर जोडला जातो ज्यांच्यातील संभाव्य फरक मोजायचा असतो. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे: एका चालकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह हा विद्युत प्रवाह निर्माण करतो. पारंपरिक दृष्टिकोनातून विद्युत प्रवाहाची दिशा इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाच्या विरुद्ध घेतली जाते. विद्युत प्रवाह हा चालकामधील आवेशाच्या प्रवाहाच्या दराने परिभाषित केला जातो. विद्युत प्रवाहाची एसआय एकक एम्पियर ए आहे. विद्युत परिपथ इलेक्ट्रिक सर्किट हा विद्युत घटकांचे जाळे आहे जे विद्युत प्रवाहास वाहण्यासाठी एक सतत आणि बंद मार्ग तयार करतो. परिपथातील विद्युत प्रवाह मोजण्यासाठी एमिटरचा वापर केला जातो. एमिटर नेहमी परिपथात अनुक्रमे सिरीज जोडले जाते. विद्युत संभाव्य फरक म्हणजे एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत एकक सकारात्मक आवेश हलवण्यासाठी केलेले कार्य होय. विद्युत संभाव्य आणि संभाव्य फरक यांची एसआय एकक व्होल्ट व्ही आहे. विद्युत संभाव्य फरक मोजण्यासाठी व्होल्टमीटर वापरले जाते. व्होल्टमीटर नेहमी त्या दोन बिंदूंमध्ये समांतर पॅरलल जोडले जाते ज्यांच्यातील संभाव्य फरक मोजायचा असतो.